नमस्कार सर्वांचं वेलकम आहे दिव्यांजली किचन चॅनलमध्ये. तर कसे आहात सर्व? मजेतच राहा सर्वजण. तर चला आपण रेसिपी सुरू करूया. तर आज आपण बनवणार आहोत लाडू, पिठाचे लाडू बनवणार आहोत आणि मेथीचे पण मटेरियल रेडी करत आहे मी. तर पहिले सर्व दोघी लाडूंचे मटेरियल रेडी करून ठेवले ते 1 डे पहिलेच. तर नाईटला मी मटेरियल रेडी केलं होतं आणि सकाळी उठून आम्ही लाडू बनवले होते. तर आम्ही त्याच्यासाठी काजू, बदाम वगैरे सर्व ड्रायफ्रूट्स असतात ते प्रकारचे सर्व घ्यायचं. ते सर्व मस्त मिक्सरमध्ये दळून घ्यायचे. त्यानंतर चांगल्या प्रकारे त्यांना दळायचं. बघू शकता मी चांगल्या प्रकारे त्यांना दळून घेतलं. तर एक एक घ्यायचं. पहिले काजू, बदाम वगैरे सर्व घ्यायचं आणि त्यांना मस्त मिक्सरमध्ये दळून घ्यायचे. आणि कमेंट करून सांगा कोणाकोणाला लाडू आवडतात. मला तर फार आवडतात, पण हे नाही आवडत, जास्त करून मेथीचे आवडतात. आणि मेथीला कधी पण मेथीच्या लाडूंना कधी पण दूधमध्ये मिक्स करून खाल्ले तर खूपच भारी आहे. आणि आमचे लाडू तर कधीच कडू लागत नाही, कारण की आम्ही मेथी तर जास्तच टाकतो. तरी पण 1 डे पहिले आम्ही दुधामध्ये मेथीला भिजवून ठेवतो. त्याच्याने मेथीचे लाडू कडू लागत नाही. कमेंट करून सांगा तुम्ही पण त्याच पद्धतीने मेथीचे लाडू बनवतात का? आम्हाला तर वाटतं त्या पद्धतीने बनवलं तर खरंच खूप छान लाडू लागते. तेव्हा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने लाडू बनवत असाल तर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा ट्राय करा. नक्की तुम्हाला आवडेल आणि छान लागते लाडू व तुमच्या फॅमिलीमध्ये सर्वांना लाडू आवडतील. ऑलमोस्ट आपलं सर्व मटेरियल दळून वगैरे झालं होतं. 2 लाडूंचं मटेरियल होतं, एक मेथीचा आणि एक पिठाचा लाडू. नेमकी आमचं चक्कीच खराब झाली. ते मम्मी दुसऱ्या याचं पीठ दळायला गेले तर चक्कीच खराब होऊन गेली. मम्मी त्याला सुधरवत होते आणि मी एका साईडला. नेक्स्ट मॉर्निंग झाले होते आणि संध्याकाळच्या वेळेस आम्ही लाडू बनवायला घेतले होते. पहिले आम्ही पिठाचे लाडू बनवायला घेतले होते. ते पण आपलं गव्हाचं पीठ असतं, आपण लाडूंसाठी दळायला देतो. ते पिठाला चांगलं गॅसवर म्हणजे चांगलं मिक्स करायचं. लाल होत नाही तोपर्यंत त्याला भुंजत राहायचं. एक प्रकारे ते लाडूला चांगलं पीठला भुंजून घेतलं. त्यानंतर सर्व आणि थोडं थोडं पीठ घ्यायचं. त्यानंतर इथं साखर दळून घेतो, ती पिठी साखर इथं टाकायची. त्यानंतर आपलं ते पण पीठ आपण ते पण आपलं शिंगाडाचं पीठ असतं ते वगैरे सर्व इथं टाकायचं. त्यानंतर त्याला चांगलं मिक्स करायचं. त्याच्यानंतर आपलं सर्व ते पण मटेरियल असतं ते पण याच्यामध्ये टाकायचं. आणि पिठी साखर आपल्याला तेवढं गोड लागतं तेवढंच टाका, जास्त नका टाकू. जास्त गोड लाडू पण छान नाही लागत आणि जास्त फिके पण लाडू छान लागत नाही. एकदम मीडियम टाकायचं. बाकीचं मटेरियल टाकून घेतलं तर आणि पहिले त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. तर चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करायचं. ते पण आपण पीठ भुंजलं होतं त्याला पहिले मिक्स करून घेतलं होतं आणि शिंगाचं पीठ पण त्याच्यामध्ये टाकलं होतं. त्यानंतर हे डिग असतं ते पण असतं ना, त्याला तूपमध्ये चांगलं भुंजायचं. थोडं लाल होत नाही, तो एक वेगवेगळा होत नाही तोपर्यंत त्याला भुंजत राहायचं. त्यानंतर डिग पण आपण याच्यामध्ये टाकतो लाडूंमध्ये, छान लागतं. खसखस वगैरे हे सर्व आपण हे पिठाच्या लाडूमध्ये टाकतो. बघा चांगल्या प्रकारे भुंजत आहे त्याला. फुल व्हिडिओ तुम्ही वॉच करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक पण करा आणि शेअर पण करा. बघा किती छान प्रकाराने आपलं डिग होतं मिक्स. आता आपण याच्यामध्ये पिठी साखर व गव्हाचं पीठ टाकणार आहोत. तर ते सर्व मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करा. बघा किती छान प्रकारे त्याला मिक्स करत आहे. घाबरायचं नाही, काहीच होत नाही याला. हळूहळू मिक्स करायचं. ही खसखस आहे, खसखसला पण थोडं दळून घ्यायचं मगच टाकायचं, डायरेक्ट नाही टाकायचं. आणि भुजून घ्यायचं. एलदोडा असतो त्याला पण दळून टाकायचा. एलदोडा पण टाकला तर खूप छान टेस्ट येते. आणि त्यानंतर याच्यामध्ये मटेरियल टाकलं होतं. मटेरियल टाकून याला खूप छान प्रकाराने मिक्स करत होते लेडीज.
बघू शकता. आपलं मटेरियल तर मिक्स करून रेडी झालं होतं आणि आता सर्वजण लाडू बनवायला घेत होते. थोडं नॉर्मल साखर लागणार होतं, पिठी साखर लागणार होते, सो थोडी पिठी साखर टाकली. त्यानंतर लाडू बनवायला घेऊन घेतले होते सर्वांनी. आमच्यामध्ये पहिल्यामध्ये फर्स्ट लाडू आम्ही देवाला नैवेद्य देतो. त्यानंतर मम्मीने मला लाडू दिला आणि मी देवाला नैवेद्य दिला. त्यानंतर पप्पाला टेस्ट करायला दिला की कसा आहे काय, तर पप्पाला पण लाडू आवडले. सर्वांनी लाडू बनवून घेतले होते. त्यानंतर मेथीच्या लाडूची सुरुवात केली होती. बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.